Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Dimensional World. Me and Sunny. Yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे day 4 in Gangtok, Sikkim, and having an amazing time here with family. आणि आज आमचं चेकआउट आहे. सो बॅग सगळ्या पॅक झाल्या आहेत. रचना आणि नायसा गेले आज ब्रेकफास्टला. सो येस इट्स ब्रेकफास्ट टाईम आणि आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. Please stay tuned and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. Chana, paratha. So good morning. Sweetie आणि हे रेडी होत आहे. तोपर्यंत अच्छा असं मेन पराठा. ऊन आलंय चांगलाच. झोप झाली का नाही? छान छान झाली का नाही? झोप झाली का नाही? चपाती भाजी तुला आवडतात. फायनली चेकआउट गँगटॉकला मिस करणार. She's a vlogger. YouTube channel. फार आवडलं. आम्ही थायलंडला गेलो मी आत्ता जस्ट जाऊन आले तेव्हा पुण्याच्या 2 जणी आलेल्या 2 जणी आलेल्या मे बी तुमच्याच एजच्या असतील. त्यांना बघून एक वेगळंच इन्स्पिरेशन मिळालं की हॅट्स ऑफ. आता तुम्ही सगळ्यांना मुक्त एका पॉइंट नंतर आपण ठीक आहे आम्ही नेक्स्ट टाइम गो bags pack. ready to explore a new destination. फायनली आम्ही पोहोचलो बुद्धा पार्क. हे ऑन द वे टू पेलिंग आहे. सो आम्ही आलो आहोत बुद्धा पार्क. हे आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल. ह्याची जी एंट्री फी आहे ती 80 रुपीज पर पर्सन आहे. त्यात 5 इयर्सपर्यंत जे पण किड्स आहेत ते फ्री आहेत. सो नायसा इज फ्री. वंशूचं तिकीट लागलं आहे. इकडे आल्यानंतर तुम्ही पार्क पाहिलंच की किती मोठं आहे. मेन म्हणजे इकडचं जे क्लायमेट आहे ते एवढं अमेझिंग आहे ना, म्हणून
असं अजिबात दमल्यासारखं वगैरे वाटत नाही. बट जर सिनियर सिटीजन असतील किंवा तुम्हाला सुद्धा एवढं जर वॉक वगैरे नसेल करायचं तर त्यांचं बग्गी सिस्टमसुद्धा आहे, ज्याचे तुम्हाला वेगळं तिकीट काढावं लागतं. सो 300 आहे येऊन जाऊन. कितीही तुमचे लोक असतील तरी 300 रुपीज ते लोक घेतात. आणि छान वाटतंय. हे आतमध्ये त्यांनी शूट नाही करायला सांगितलं म्हणून तिकडचं आम्ही तुम्हाला काहीच दाखवलं नाही. पण ह्याच्या आतमध्ये त्यांनी पूर्ण एक स्टोरी सांगितले की बुद्धाचा जन्म कसं झालं, म्हणजे बुद्ध देवतांचा जन्म कसं झालं आणि बाकी सगळं काही एवढं सुंदर केलं आहे ना. आणि इथे बसून आता आम्ही ॲक्च्युली बग्गीची वाट बघतोच, पण एवढं छान वाटतं आहे ना. क्लायमेट इज सो अमेझिंग आणि फ्रेश एअर. एका साईडला मस्त सन आहे, एका साईडला क्लाउड्स आहेत, एका साईडला फॉग आहे. आणि असं वाटलंच नाही की आपण इंडियामध्ये आहोत. म्हणजे मी तेच बोलले की एवढं सुंदर आहे ना आपलं भारत, एवढं छान छान प्लेसेस आहेत. काय झालं तिचं खूप मस्त वाटतं. जर कोणी ही प्लेस नसेल ना बघितली, नक्की तुम्ही तुमच्या आयटनरीमध्ये ॲड करा. सो आम्ही चाललो पेलिंगला आणि ऑन द वे आहे हे. आणि इकडे फक्त डोंगर चढायचं आहे, उतरायचं, डोंगर चढायचं, उतरायचं. तर आम्ही हे दुसरीकडे आलो, मग परत उतरायचं आहे आणि परत डोंगर चढायचं आहे. जेव्हा खाली उतरलेलो गँगटॉकवरनं तर एवढी गरमी, ओ माय गॉड, एवढं गरम होतं. द मोमेंट आम्ही वरती चढलो, मस्त थंडगार वातावरण. जस्ट लुक ॲट दिस. ओ गॉड, इकडनं दिसत नाही आहे, तिकडनं एकदम बुद्ध देवताचं आयडल जे आहे ते खूप सुंदर दिसतं. खरंच खूप छान वाटलं आज जाऊन. मन एकदम शांत झालं. पीस, इनर पीस जे होतं ना ते एकदम ब्लेस्ड वाटतं. आणि बुद्ध देवता ह्यांचं ॲक्च्युली मला एक्झॅक्ट स्टोरी नव्हती माहिती, पण त्याने आतमध्ये एवढं छान पद्धतीने सगळं काही पिक्चर्स बरोबर एक्सप्लेन केलं आहे ना. आणि आपल्या इंडियन मायथॉलॉजीमध्ये ना, सो इंडियन मायथॉलॉजीला त्यांनी त्यांचं कसं कनेक्शन होतं ते सगळं काय. मी सनीला तेच म्हटलेले की आपण थायलंडला जाऊन पाहिले बुद्ध देवताचं एवढं मोठं आयडल वगैरे, पण मला माहीतच नव्हतं. जेव्हा मी गँगटॉकचं पूर्ण आयटनरी बनवत होती, जेव्हा मी रिसर्च करत होते, तेव्हा मला ह्याच्याबद्दल समजलं. आणि बेस्ट आहे, मला खूप आवडलं. म्हणजे आम्हाला सगळ्यांना इकडे येऊन एवढं छान वाटलं आहे ना. जोरों में बारिश होता है तभी कैसा ड्राइविंग होता है. इधर जोरों में बारिश होता है तभी निकलती है गाड़ी ये रोड से. So finally we have reached our destiny and it's Divine Hotels and Resorts. सगळं काय गोंधळ होतं. ट्रॅव्हल इज ऑल अबाउट गोंधळ, त्याशिवाय आपण काही नवीन शिकत नाही. ऑल अबाउट चॅलेंजेस. सो आम्ही इथे बुक केले डिवाइन सेलेस्टियल आणि ह्या सरांनी जून मधलं बुकिंग केले आणि आम्ही त्याला फोर्स करतो. नाही, ह्याचं नाव असेलच, असं कसं झालं, नाव असेलच, चेक करा. बाकीची स्टोरी रूम मध्ये सांगते. भैया हम जो लास्ट रहने वाले ना वो भी जून का ही कर रहे थे. मैंने देखा इसलिए, नहीं तो वो भी
सांगितले आम्हाला अच्छा राखी 100% हाँ हाँ, क्योंकि 1 मंथ है ना, 1 मंथ है ना, इसलिए रिफंड मिला। अगर पर अगर देखो ना, अगर कल का किसी ने कैंसिल किया तो बता देना भैया। कुछ होता है तो देखो प्लीज। अत्याचार वाव। सो एक्झॅक्ट स्टोरी काय झाली ते तर सांगू, पण आम्हाला इथेच राहायचं होतं बिकॉज त्या व्ह्यूला बघून आम्ही हे हॉटेल बुक केलेलं। दम लागले फोर्थ वरती चढत आलं। सो खास या व्ह्यू साठी आम्ही हा हॉटेल बुक केलेला। जसं काय Oh my god. This is like Oh my god. The view is amazing, amazing. So एवढी मोठी रूम आहे। मस्त आहे बघ, डोंगर हा जवळ आहे। कसं वाटलं मामा? मस्त, एक नंबर। शिवन थोडस जास्त ॲडव्हेंचर झालंय काहीतरी वेगळा केला प्रयत्न चिकन। हा हा, स्वीटी आवडला का नाही? छान छान, एकदम छान विथ अ व्ह्यू। सो सकाळी आम्ही निघालोत आणि फायनली आता 6 वाजता इथे पोचलो। पोचल्या वेगळी गंमत झाली आहे। आम्ही आलो आणि त्याला सांगितलं 27, 28, 29 आम्ही बुक केलं आहे तुमच्या हॉटेलमध्ये, डिवाइन द सेलेस्टे ह्याचं नाव आहे, पेलिंगमध्ये आणि सेंटरपासून थोडंसं लांब आहे, कारण जर तुम्हाला चांगलं व्ह्यू पॉईंट वगैरे हवं असेल ना तर ते थोडेसे हॉटेल्स लांब असते। सो आम्ही त्याला सगळं बुकिंग वगैरे दाखवलं। तो म्हणतो की नाही सर तुमचं इथे नाहीच आहे, बुकिंगच नाही। इव्हल कसं होऊ शकतं? सो आम्ही त्याला सगळं ते बुकिंगचं वाउचर वगैरे दाखवलं। तो पण बघतोय की अरे ह्याने बुक केलं आणि ह्यांचं नावच नाही आहे। सो मग नंतर खूप वेळानंतर त्या वाउचरवरती समजलं की आम्ही जे बुक केलं आहे ते पुढच्या मंथचं बुक केलं, लाईक 27, 28, 29 यांनी। ॲक्च्युली त्याची पण चूक नाही आहे, थोडीशी चूक आहे, कारण त्यांनी सगळं चेक केलं, त्याने फक्त डेट्स पाहिले, त्याने मंथ्स नाही चेक केलं। आणि आता असं झालं की आम्ही ऑलरेडी पे केलेलं आणि आम्हाला खूप छान रेटला हे रूम्स मिळालेले। आता तेच पाहिलं ना ते ऑलमोस्ट 2 टाइम्स जास्त झालेलं आहे। सो आमचं असं होतं की आता टायमावर करायचं काय, एक तर 6ला पोचलो, त्याचबरोबर त्या ड्रायव्हर दादांना पण थांबवलेलं, सगळं लगेज आम्ही काढलेलं, आता परत एक नवीन शोधायचं, परत त्याच आपल्याच बजेटमध्ये पाहिजे। आणि आता कसं सीझन आहे, सीझन असल्यामुळे सगळं फुल आहे, ऑलमोस्ट फुल आहे। खूप सारे कॉल्स वगैरे केले, खूप साऱ्या जागेंवर विचारलं, जिथे आता आम्ही इथे राहतो त्यांना पण विचारलं की तुमचे कोण ओळखीचे आहेत का त्यांना विचारा, पण ते पण खूप कॉस्टली जात होतं, लाईक 1 नाईटसाठी ते 6000, ते पण आता आम्ही फक्त 12 तासच असणार होतो, आता 6 ते उद्या 8 वाजता आम्ही लगेच निघू साईट सीइंगसाठी। सो तेच आमचं होतं की आम्हाला एवढं नाही पे करायचं आहे। बट देन फायनली त्याला सांगितलं की, आणि त्याचं काय माहिती का, ह्या हॉटेलचं आजच्या दिवसासाठीच फक्त बुकिंग आहे, उद्यासाठी नाही, उद्यासाठी तिचं हॉटेल फुल आहे। तो मग आता ह्या टायमाला आम्ही कुठे परत हॉटेल शोधायचं, म्हणून मग आम्ही इथेच स्टे करतोय। त्यांनी आम्हाला 3500ला एक रूम दिली विथ ब्रेकफास्ट, आणि ॲज कम्पेअर टू बाकीचं आम्हाला असं वाटलं की ठीक आहे चला आता तर काय ऑप्शनच नाही आहे। मग आता उद्यासाठी आम्ही परत एकदा बघतो, उद्या जेव्हा आम्ही साईट सीइंगसाठी निघू तेव्हा मग आम्ही तिथे चेक इन करू आणि मग परत दुसऱ्या दिवशी आमचं चेकआउट आहे। ॲक्च्युली तोच प्रॉब्लेम आहे की हॉटेलमध्ये फक्त कमी तासासाठी असणार आहोत,
आणि बाहेर जास्त असणार आहोत. बट एवढं कॉस्टली जात आहे ना, आपल्या बजेटनुसार पण सगळं काही मिळालं पाहिजे. पण ठीक आहे, ह्या व्ह्यूसाठी आम्ही हा हॉटेल घेतलेला. सो अशा प्रकारचा हा गोंधळ झालेला आहे. तेच एक ॲडव्हेंचर झालं आहे. आतापर्यंत सगळं काही मस्त सुरळीत चाललेलं आणि फायनली हे झालं. पण ठीक आहे, अशानेच आपल्या मेन म्हणजे ज्या चुका आहेत त्या समजतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे बुकिंग केलेलं ते आम्हाला 100% रिफंड मिळालेलं आहे. कारण 1 मंथ आहे अजूनपर्यंत. विदिन सेकंड्स मिळालं. जसं कॅन्सल केलं विदिन सेकंड्स मिळालं. जसं कॅन्सल केलं विदिन मी तुला बोलली ना की नाही, त्यांनी दिलं 3 to 4 वर्किंग डेज. म्हणलो नाही, 3 to 4 वर्किंग डेज दिलेलं तसं ते लिहितात पण नाही होत. आता तुम्हाला सांगू का, ट्रिपला येण्याच्या आधी पण खूप काही गोंधळ झालेलं आम्हाला. कारण ना फ्लाईट्स खूप महाग जात होते, खूप म्हणजे खूप महाग जात होते. 1 वेच काहीतरी 15-16 हजार सांगत होते. आणि आमचं असं होतं की एवढे फ्लाईटवर, त्यात नायसाचं सुद्धा फ्लाईट लागतं. खूप लोकांनी आम्हाला विचारलेलं की नायसाला सुद्धा तिकीट लागतं का, तर येस, 2 वर्षाच्या वरती प्रत्येक बाळाला, कारण ते शेवटी एक सीट घेतच, मग त्यांचं सुद्धा तिकीट लागतं. बाकी सगळीकडे नायसा फ्री आहे इकडे स्टेमध्ये वगैरे. सो तिथे पण तेच झालं. आम्ही फ्लाईट्स बुक केले फक्त 1 वे. त्याच्यानंतर कारण ते आम्हाला ते पण आम्ही कोलकातासाठी फ्लाईट्स बुक केलेले, कारण ते आम्हाला रिझनेबल वाटले. मग आम्ही कोलकातावरनं NJPला ट्रॅव्हल करणार होतो बाय ट्रेन. आणि NJPवरनं मग बाय कार आम्ही जाणार होतो गँगटॉकला. आणि परत येताना इट वॉज लाईक दॅट ओनली. NJPला आम्ही येणार होतो आणि मग NJP टू कोलकाता जाणार आणि मग कोलकाता टू मुंबई येणार होतो. आणि ते कोलकाता टू मुंबईचा जो डिस्टन्स होता तो 25 to 26 आवर्स बाय ट्रेन. सो त्यावेळेस मग आमचे दिवस कमी होत होते. जे आता आम्हाला 7 डेज पूर्ण मिळत आहेत ना, ते तिथे नव्हते आम्हाला मिळत. ते ना आमचं सगळं काही बुक झालेलं. सो सतत चेक करत होती आणि ऑल ऑफ अ सडन समजलं की आमची 2 वे तिकीट्स, बागडोगऱ्याचे जे तिकीट्स आहेत ते 16,000ला मिळत आहेत. देन वी वर लाईक की ठीक आहे, सगळ्याचा तो जो कॅल्क्युलेशन होता ना, ट्रेन ते सगळं काही जात होतं 12,000ला. तर मग आम्ही विचार केला की थोडेसे अजून, कारण त्रास कमी होईल. मुलं आहेत, बॅग्स आहेत, नाही बोलले तरी जड बॅग्स आहेत, त्यांना घेऊन एवढं ट्रॅव्हल करणं, ट्रेनने ट्रॅव्हल करणं. वरतून कोलकाता टू NJP जी होती ती स्लीपर क्लास होती, तर तो एक मोठा स्ट्रेस होता, कारण तिकीटच नव्हतं मिळत आम्हाला. तो खूप काही गोष्टी झालेल्या आहेत. हे पूर्ण जे काही तुम्ही बघता तेवढं सगळं सुरळीत चाललं आहे. त्याच्या आधी खूप काही गोष्टी झाल्या आहेत. बट ठीक आहे, मजा आली. कारण ह्या सगळ्या ह्याच्यावरनंच आपण शिकतो. ह्या सगळ्या गोष्टींवरनं आपल्याला समजतं की एक्झॅक्टली कसं काय आणि कुठे आपल्याला बुकिंग करायला पाहिजे. एनिवेज, तर काही नाही, आता थोडंसं रिलॅक्स होतं, फ्रेशन अप होतं. उद्यासाठी एक नवीन हॉटेल आम्हाला बघायचं आहे. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. सोल्ड आउट होतात. मी आल्यावर घे बोललो. हरकत नाही, मी बोलतो रे. सो नायसाने तिचं घर बनवलंय. crafting room and makeup room and hydrology room and ही कुठली आहे? he's a $30 baby आणि मरीमेटचा बॉक्स आहे, त्याच्यात सामान आहे दिलं. इकडे हे ठेवलं आहे लिपस्टिक आहे, हे आरसा आहे. इकडे माझं ड्रॉइंगची गोष्ट आहे, हे निकाप आहे आणि माझी टिश्यू पेपर ड्रॉइंग्स आहे आणि माझी ड्रॉइंग स्टिकर्स आणि माझे कलरिंग छोटेवाले जे स्टॅम्प्स ठेवले त्याचे स्टॅम्प्स करायचं बस. चलो, रचनाचं कॅल्क्युलेशन चालू आहे.
आता वाजले आहेत रात्रीचे 8:15 आणि इट्स डिनर टाईम. एवढा सगळं हॅक्टिक शेड्यूल होता, सो आम्ही डिसाईड केलं आहे की आज जे डिनर आहे आम्ही इथेच रेस्टॉरंटमध्ये करू. सो जिथे आम्ही स्टे करतो तिथे. सो येस, सगळे रेडी होत आहे आणि प्रॉपर्टी खरंच छान आहे. आम्ही सगळे एन्जॉय करत आहोत. अंडी आहे तरी लेणे का ना चला तिकडून घे ना.